आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवारांविरुद्ध निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर मोठं विधान केलं आहे. या निर्णयाचा मी आदर करतो असं सांगताना त्यांनी पक्षातील एकजूट आणि परस्पर समन्वय महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केलं. राजकारणात मतभेद असले तरी कुटुंबीय आणि पक्षीय नातेसंबंध टिकवणं गरजेचं असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर दीर्घकाळ चाललेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या योगदानाच्या नंतर मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 साली झाली आणि महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वीकारला आणि गेल्या 67 वर्षामध्ये पुरोगामी विचाराचा असलेला महाराष्ट्र, शिवशाहू फुलेचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राने सर्वदूर क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणावरती नेत्रदीपक पद्धतीची प्रगती केली. कृषी मालाचं उत्पादन असेल, औद्योगिकरणाच्या माध्यमातून करोडांना मिळालेले रोजगार असतील, देशाच्या परकीय चलनामध्ये प्रचंड प्रमाणावरती केलेली भर असेल, ही महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्य आपण अनुभवतो. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं लता दिदी आशाबाईंचं नाव घेतल्याशिवाय आज कला क्षेत्रातही अनेक नामवंत आहेत की ज्यांनी रंगभूमीवरती, नाट्य क्षेत्रावरती आपली महनीय अशी कामगिरी त्या ठिकाणी केली. अशा गौरवशाली महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाच्या माझ्या सर्वांनाच अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा आहेत. आज कामगार दिन आहे. कामगारांच्या प्रचंड मेहनतीतून राज्य, देश, मुंबई तर कामगारांचीच म्हणून मुंबई प्रसिद्ध होती. त्याच्यामुळे त्या कामगार दिनाच्या, ऐतिहासिक कामगार दिनाच्या सुद्धा सर्वच कामगार बंधू भगिनींना प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या शुभेच्छा आहेत. मिसिंग लिंकचं आज उद्घाटन होत आहे. अजित पवारांचं कुठेतरी नाव दिलं गेलं पाहिजे अशी एक मागणी जोर करत होती. आपल्या पक्षाने काय होत करावं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ वहिनींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काही चर्चा केलेला आहे. या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणाने बसून निश्चितपणाने घेतील. कारण संबंध महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधामध्ये दादांचं योगदान 99 सालापासून अधिक प्रकर्षाने त्या ठिकाणी राहिलेलं आहे. सुप्रियाताईंनी काल स्पष्टपणे म्हटलं की कुठल्याही प्रकारचा विलीनीकरणाचा जो विषय आहे तो संपलेला आहे. तुमच्या मनात तर त्या संदर्भात आता पुस्तक लागलं तर ठीक आहे. ज्यावेळेला खासदार सुप्रियाताई या आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही मत व्यक्त केलं आहे ते पक्षाचं मत अंतिम आहे, त्यांच्या पक्षाचं. स्वाभाविकपणाने आमच्यासाठी सुद्धा आता त्यांनीच या बाबतीमध्ये वक्तव्य केलं असल्यामुळे मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे. 2029ला कोणत्याही परिस्थितीत पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. प्रसंगी वेगळा निर्णय करू. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये शारदाबाई पवारांच्यापासून, आदरणीय पवारसाहेबांच्यापासून ते दादांपर्यंत या सर्वांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे. त्यामध्ये खासदार म्हणून सुप्रियाताईंचं असेल, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाईंचं सुद्धा असेल. त्या घराण्याने राज्याची आणि देशाची सेवा दीर्घकाळ केलेली आहे. पण कुटुंब म्हणून जी भावना त्यांनी व्यक्त केली ती अत्यंत योग्य आहे. आणि त्याच्यामुळे शेवटी पक्षाची विचारधारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज एनडीएचा घटक आहे. त्यामुळे पक्ष म्हणून या संदर्भातला निर्णय हा आम्ही घ्यावा लागेल, आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाला सुद्धा घ्यावा लागेल. पण त्यांनी कुटुंब म्हणून जी काय भावना व्यक्त केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.